हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल AM क्लासेस. आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी चॅप्टर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशनमधील प्रॅक्टिस सेट 2.1 पाहणार आहोत. प्रथम आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय हे समजून घेऊ. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? द इक्वेशन इन्व्हॉल्विंग वन व्हेरिएबल, ज्या इक्वेशनमध्ये वन व्हेरिएबल असणार आहे, अँड हॅविंग 2 एज द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल, आणि व्हेरिएबलची जी मॅक्झिमम इंडेक्स असणार आहे ती जर 2 असेल तर त्या इक्वेशनला काय म्हणायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. 7x² + 5x + 3 = 0. आता या इक्वेशनमध्ये x हे एकच व्हेरिएबल आहे आणि या व्हेरिएबलची मॅक्झिमम इंडेक्स म्हणजेच मॅक्झिमम पॉवर किती आहे? 2 आहे. म्हणजेच हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणजे ज्या इक्वेशनमध्ये ओन्ली वन व्हेरिएबल असेल, एकच व्हेरिएबल असेल आणि त्या व्हेरिएबलची मॅक्झिमम इंडेक्स जर 2 असेल तर त्या इक्वेशनला काय म्हणायचं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय आहे पहा. ax² + bx + c = 0 हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे. आता या इक्वेशनमध्ये a, b आणि c हे काय असणार आहेत? रिअल नंबर्स असणार आहेत आणि a ची व्हॅल्यू 0 असणार नाही. आता जर या इक्वेशनमध्ये a ची व्हॅल्यू 0 असेल तर ही टर्म काय असणार आहे? 0. जर या ठिकाणी a ची व्हॅल्यू आपण 0 घेतली तर 0 × x² काय येईल? 0. म्हणजेच ही टर्म काय होईल? 0 होईल. म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. आता या इक्वेशनमध्ये ax² + bx + c = 0 या इक्वेशनमध्ये x हे काय आहे? व्हेरिएबल आहे. x हे ओन्ली व्हेरिएबल म्हणजे x हे एकच व्हेरिएबल आहे. a आणि b हे काय आहेत? कोएफिशियंट आहेत. x² चा कोएफिशियंट काय आहे? a आणि x चा कोएफिशियंट काय आहे? b. a आणि b ला काय म्हणायचं? कोएफिशियंट. c हा काय आहे? कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी? कोणताही एक नंबर असणार आहे. c म्हणजे कॉन्स्टंट. आता रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय पहा. द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाय द इक्वेशन or the value for which both sides of equation are equal are called solutions or roots of the equation. आता रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय? आता या इक्वेशनमध्ये आपल्याला x या व्हेरिएबलच्या 2 व्हॅल्यूज मिळणार आहेत. त्या व्हॅल्यूमुळे जर इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल म्हणजेच LHS आणि RHS इक्वल होत असेल तर त्या व्हॅल्यूला काय म्हणायचं? रूट्स किंवा सोल्युशन. रूट्स ऑर सोल्युशन ऑफ द इक्वेशन. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1 सॉल्व करू. क्वेश्चन 1 काय दिला आहे पहा आपल्याला. राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आपल्याला कोणतीही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स लिहायची आहे. फर्स्ट इक्वेशन काय लिहू शकतो आपण? 5x² - 3x + 8 = 0. या ठिकाणी या इक्वेशनमध्ये x हे एकच व्हेरिएबल आहे आणि याची मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? 2. म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आता आपण आणखीन एक क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहू. 8x² + 2x - 7 = 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? या ठिकाणी x हे ओन्ली वन व्हेरिएबल आहे आणि x ची मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? 2. म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. अशा प्रकारे तुम्ही कोणतीही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स लिहू शकता. आता क्वेश्चन 2 काय दिला आहे पहा. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. आपल्याला या ठिकाणी इक्वेशन्स दिलेले असणार आहेत आणि ती क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत की नाही हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. आता फर्स्ट इक्वेशन काय दिलेलं आहे पहा. x² + 5x - 2 = 0. आता या इक्वेशनमध्ये x हे एकच व्हेरिएबल आहे. x हे एकच व्हेरिएबल आहे आणि या x ची मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? 2 आहे. म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. या ठिकाणी आन्सर लिहू आपण. इन धिस इक्वेशन x इज द ओन्ली वन व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2. Therefore, given equation is a quadratic equation. अशा प्रकारे आपल्याला आन्सर लिहायचं आहे. सेकंड एक्झाम्पल सॉल्व करू आपण. सेकंड इक्वेशन काय दिलेलं आहे पहा आपल्याला. y² = 5y - 10. आता हे इक्वेशन आपल्याला जनरल फॉर्ममध्ये लिहून घेण्याची गरज नाही. फक्त आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे? याच्यामध्ये ओन्ली वन व्हेरिएबल आहे का हे चेक करायचं आहे आणि त्या व्हेरिएबलची मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे का हे चेक करायचं आहे. त्याच्यावरून आपण
हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे लिहू शकतो. आता या इक्वेशनमध्ये y हे एकच व्हेरिएबल आहे आणि y ची मॅक्झिमम इंडेक्स काय आहे 2 आहे, म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग आपण या ठिकाणी आन्सर लिहू. इन दिस इक्वेशन y इज द ओनली व्हेरिएबल. y हे एकच व्हेरिएबल आहे याच्यामध्ये अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2. देअरफॉर गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. थर्ड एक्झाम्पल सॉल्व करू आपण. थर्ड इक्वेशन काय दिलेलं आहे पहा आपल्याला, वाय स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल टू 2. आता या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन प्रथम सॉल्व करून घ्यावं लागेल आणि त्यानंतर आपण हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे ठरवू. प्रथम आपण हे इक्वेशन सॉल्व करू. आता या ठिकाणी डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 आहे. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. वाय स्क्वेअर इंटू वाय काय वाय क्यूब येईल. वाय क्यूब प्लस 1 इंटू 1 काय 1 अपॉन 1 इंटू वाय काय वाय इज इक्वल टू 2. आता हा वाय आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी वाय डिव्हाइड आहे, या बाजूला आल्यानंतर मल्टिप्लाय होईल. म्हणजेच काय येईल पहा, वाय क्यूब प्लस 1 इज इक्वल टू हा वाय या बाजूला घेऊ 2 इंटू वाय. म्हणजेच आपल्याला इक्वेशन काय मिळालं पहा, वाय क्यूब प्लस 1 इज इक्वल टू 2y. आता इक्वेशनमध्ये किती व्हेरिएबल्स आहेत, y हे एकच व्हेरिएबल आहे, पण या ठिकाणी y ची जी मॅक्झिमम इंडेक्स आहे ती किती आहे 3 आहे, म्हणजेच एक क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. आन्सर लिहू आपण. इन दिस इक्वेशन y इज द ओनली वन व्हेरिएबल बट मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 3. देअरफॉर गिवन इक्वेशन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा प्रकारे आपल्याला आन्सर लिहायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. फोर्थ एक्झाम्पल सॉल्व करू आपण. इक्वेशन काय दिलं आहे पहा आपल्याला, x प्लस 1/x इज इक्वल टू -2. प्रथम आपण काय करू, हे इक्वेशन सॉल्व करून घेऊ. या ठिकाणी डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 असणार आहे. x इंटू एक्स काय एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू 1 काय 1 1 जा 1 अपॉन 1 इंटू एक्स काय x इज इक्वल टू -2. एक्स आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी डिव्हाइड आहे, या बाजूला गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. म्हणजेच काय येईल पहा, एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू -2 इंटू एक्स. म्हणजेच काय -2x. आता इक्वेशनमध्ये एक्स हे ओनली वन व्हेरिएबल आहे आणि एक्सची मॅक्झिमम इंडेक्स किती आहे 2 आहे, म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आन्सर लिहू आपण. इन दिस इक्वेशन एक्स इज द ओनली वन व्हेरिएबल and the maximum index of the variable 2. Therefore given equation is a quadratic equation. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. एक्झाम्पल 5 काय दिलं आहे पहा आपल्याला. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये m+2, सेकंड ब्रॅकेटमध्ये m+5 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी प्रथम आपण हे सॉल्व करून घेऊ. प्रथम काय करू आपण, या mने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, m-5 ला मल्टिप्लाय करू. आता +2 ने आपण काय करू, या m-5 ला मल्टिप्लाय करू इक्वल टू 0. काय केलं आपण, या mने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, +2 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. m इंटू m काय m स्क्वेअर, m इंटू -5 काय -5m प्लस 2 इंटू m काय 2m प्लस 2 इंटू -5 काय 2 5 जार 10 आणि प्लस मायनस काय मायनस इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी 5m आहे, या ठिकाणी 2m आहे. m स्क्वेअर -5m प्लस 2m काय पहा -5 प्लस 2 किती येईल 5 - 2 3 येईल. ग्रेटर नंबरचं साईन काय आहे मायनस, म्हणजेच या ठिकाणी काय -3m -10 इज इक्वल टू 0. आता या इक्वेशनमध्ये m हे ओनली वन व्हेरिएबल आहे आणि m ची मॅक्झिमम इंडेक्स किती आहे 2, म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इन दिस इक्वेशन m इज द ओनली व्हेरिएबल म्हणजेच ओनली वन व्हेरिएबल अँड द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2. देअरफॉर गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. एक्झाम्पल 6 काय दिलं आहे पहा आपल्याला. इक्वेशन काय दिलं आहे पहा आपल्याला, m³ प्लस 3m स्क्वेअर -2 इज इक्वल टू 3m³. आता हा 3m³ आपण या साईडला घेऊ. काय येईल पहा m³. आता या ठिकाणी 3m³ साईन काय आहे प्लस, या बाजूला आल्यानंतर काय होईल -3m³ प्लस 3m स्क्वेअर
-2 इज इक्वल टू 0. ही टर्म या बाजूला घेतल्यानंतर या बाजूला काय येईल 0. आता या ठिकाणी m क्यूबचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 आहे. 1m क्यूब -3m क्यूब काय येईल 1 - 3 किती येईल -2. म्हणजेच 3 - 1 2 येईल. ग्रेटर नंबरचं साईन काय आहे मायनस. म्हणजेच या ठिकाणी काय येईल -2m क्यूब प्लस 3m स्क्वेअर -2 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? याच्यामध्ये m हे ओनली 1 व्हेरिएबल आहे, पण याच्यामध्ये या व्हेरिएबलची मॅक्झिमम इंडेक्स किती आहे 3 आहे. म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. आन्सर लिहू आपण. इन धिस इक्वेशन m इज द ओनली व्हेरिएबल अँड द मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 3. Therefore, given equation is not a quadratic equation. अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. पुन्हा एकदा पहा आपण क्वेश्चन कसा सॉल्व केला. आता या क्वेश्चन 1मध्ये तुम्ही एक्सच्या ठिकाणी कोणतंही दुसरं व्हेरिएबल यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी आणखीन एक एक्झाम्पल लिहू. 2m स्क्वेअर -5m + 4 इज इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? आहे, कारण याच्यामध्ये m हे ओनली 1 व्हेरिएबल यूज केलेलं आहे आणि या व्हेरिएबलची मॅक्झिमम इंडेक्स किती आहे 2. म्हणजेच हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. या ठिकाणी आपण एक्सच्या ऐवजी कोणतंही व्हेरिएबल यूज करू शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.